कधी काळी ज्या सांगलीमध्ये काँग्रेसनं राजकारण्याने राज्याच्या राजकारणावर ठसा उमटवला, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी राजकारणामध्ये सर्वदूर आपल्या नेतृत्वाची आणि प्रतिभेची छाप सोडली। त्याच वसंतदादा पाटील घराण्याच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न सांगलीमध्ये निर्माण झालेला आहे। त्यामुळे एकमेकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या नादामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये शिवबाटा गटाकडून सांगलीच्या जागेचा अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा करण्यात आला आणि चंद्रहार पाटील यांच्याच उमेदवारीवर अंतिम जागा वाटपात शिक्कामोर्तब करण्यात आले। आता विशाल पाटील अपक्ष लढवणार की भाजपात जाणार या संदर्भातली चर्चा जेम विशेषमध्ये। सर्वात आधी सांगलीतली लढत कशी असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संजय काका पाटील हे महायुतीचे उमेदवार असतील, भाजपाचे उमेदवार आहेत आणि चंद्रहार पाटलांना शिवबाटाकडून सांगलीमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे, म्हणजे महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील मैदानात उतरतील। अभिनंदन आहे, त्यांनी मला आव्हान दिलं, ह्याबद्दल ही मी लवकरच बोलणार आहे। आणि त्यांनी तसं त्यांचं म्हणणं असेल, एवढी त्यांची ताकद आहे आणि त्यांचं खूप काम जोरात आहे, तर त्यांनीही जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात, त्यांनी तो कवच बाजूला सरकावा, मीही सरकवतो आणि खरी पैलवानकीची कुस्ती ही समोर समोर होऊ दे, ही तयारी आम्ही दाखवतो। मैदान एक आहे आणि एका मैदानात दोन कुस्त्या करणारा मी पैलवान आहे, तर दुसऱ्या पैलवानांनाही माझी त्या निमित्तानं विनंती आहे की आपण सगळे आजमावूया, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण हे कुस्त्या करूया। एकाच मैदानात दोन कुस्त्या झाल्या तर चांगला आहे। नाही नाही, नुरा बिरा काही नाही, ते कुस्ती असते। पैलवान आमचा तसा चंद्रहार पैलवान हा महाराष्ट्र केसरी पैलवान आहे, त्यामुळे नुरा कुस्ती बिस्ती करणारा पैलवान नव्हे। ते पण आम्ही एकमेकांना धीर देऊन एकमेकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्यातनं एक सकारात्मक असा मार्ग कसा निघेल ह्यासाठी आज या क्षणाला आणि येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा धरून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासाठी महाविकास गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली लोकसभेसाठी काँग्रेसच्या माध्यमातून तयारी करत असलेल्या विशाल पाटील यांना चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीने तगडा झटका बसला। हा फक्त वैयक्तिक गट जो आहे विशाल पाटील यांना झटका बसला नव्हता, तर दादा घराण्याच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं। त्यामुळे 2019 मध्ये ज्या वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना पराभव स्वीकारायला लागला होता, त्याच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी अकोल्याला जाण्याची वेळ त्यांचे बंधू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्यावर आली। त्यामुळे सांगलीच्या राजकारणामध्ये जो ईर्षेचा आणि कुरघोड्यांचा खेळ सुरू आहे, त्यामध्ये कोण कोणाचा बळी घेणार आहे, कोणाचा बळी घेतो याचंच उत्तर 4 जून रोजी आपल्याला मिळणार। सांगलीच्या रिंगणामध्ये नव्याने स्थापन झालेली ओबीसी बहुजन पार्टी सुद्धा रिंगणात असून प्रकाश शेंडगे स्वतः रिंगणात आहेत। त्यामुळे कोण कोणाच्या किती मतांवर डल्ला मारणार यामध्येही खेळ रंगणार आहे। आम्ही एकमेकांना धीर देऊन एकमेकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्यातनं एक सकारात्मक असा मार्ग कसा निघेल ह्यासाठी आज या क्षणाला आणि येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा धरून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासाठी महाविकास आघाडीने ह्या बाबतीतला एक पुनर्विचार करावा आणि जो काही वस्तुस्थिती आहे सांगली जिल्ह्यातली ही समजून घेऊन याच्या बाबतीत आजही काँग्रेस पक्षाला ती जागे देण्याबाबतीत काहीतरी निर्णय करा अशी आमची एक नम्र विनंती राहणार आहे। सांगलीमध्ये जेव्हापासनं शिवबाटानं आपला हट्ट कायम ठेवला आणि चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली, त्यानंतर सांगलीची जी वेदना आहे, विश्वजित कदम सातत्यानं आपली वेदना मांडताना दिसले। सांगलीच्या वेदनेवर कोल्हापूरचा उतारा पाहायला मिळाला। विश्वजित कदमांना सतेज पाटलांनी म्हटलं दमानं घ्या। सतेज पाटलांना काय त्यांना म्हटलं पाहूयात। ज्या चर्चा झाल्या आता महाविकास आघाडी म्हणून करताना ज्या चर्चा झाल्या त्या जाहीर बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून कारण नसताना असं किंवा तसं काँग्रेस एकाएकी पडलं हा म्हणणं, आता कोण टीका करत असेल तर तो भाग वेगळा, परंतु आम्ही तसं म्हणणार नाही। शेवटी विनिबिलिटी
हा फॉर्म्युला त्यामध्ये होता. ठीक आहे, काही वेळा एकात दुसरं मागं पुढं होतं. आता सांगलीचं किंवा भिवंडीचं मित्रपक्षांचा आग्रहच असल्यामुळं काही गोष्टी होत्या आणि शेवटी काँग्रेस देश पातळीवरचा पक्ष आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली लोकसभेसाठी काँग्रेसच्या माध्यमातून तयारी करत असलेल्या विशाल पाटील यांना चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीने झटका बसला. हा फक्त व्यक्तिगत विशाल पाटील यांना झटका नव्हता, दादा घराण्याच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा झटका होता. गेल्या अनेक काळापासून ते या संदर्भात तयारी करत होते, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही. आता चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला जर महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचा विरोध असेल तर चंद्रहार पाटलांच्या प्रचाराला ते हातभार लावतील का, हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. सोबतच जर मित्रपक्षाचे बळ चंद्रहार पाटलांना मिळाले नाही तर ते एकाकी पडतील का, याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटतं पाहूयात. या सगळ्या घडामोडीमध्ये एक बाब प्रकर्षाने लक्षात येते की चंद्रहार पाटील हे पैलवान आहेत, राजकारणामध्ये नवीन आहेत. त्यांनी वर्षभर बांधणी केली, आग्रह केला, कार्यकर्त्यांची जी काही बांधणी करायची होती ती केली आणि राजकारणामध्ये जे काही डावपेच फार ज्ञात असोत नसोत त्यांनी कोणाचं तरी बोट धरून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेची उमेदवारी मिळवली. इथंपर्यंत चंद्रहार पाटील यांनी आघाडी घेतली. मात्र आता शिवसेनेचा उमेदवार म्हणून किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक उभी करणं त्यांना खूप अवघड जात आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सध्या ते एकाकी आपला प्रचार करताना दिसत आहेत. ना सोबत राष्ट्रवादी आहे, ना सोबत काँग्रेस आहे. शिवसेनेचे जे काही मोजके कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन ते गावागावांमध्ये भेटी देत आहेत, शहरांमध्ये भेटी देत आहेत. महाविकास आघाडीची उमेदवारी त्यांना मिळाली तर कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादीची थोडी ताकद त्यांना मिळू शकेल. विशाल पाटील यांनी बंड नाही केलं तर कदाचित संपूर्ण ताकद त्यांना मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र विशाल पाटील यांचं बंड जर झालं तर मात्र चंद्रहार पाटील यांची लढत ही एकाकीच राहायची शक्यता जास्त आहे. आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.